धरली मी पंढरीची वाट, आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट। पांडुरंग माऊली विठ्ठल माऊली, आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट। विठ्ठलाचे पायी मन घे धाव, उतावीळ होय, तुझ्या दर्शनाचा हा लागला छंद। ते जाळते मुख कृपाळू ते पाय, सुंदर ते ध्यान मनी आठवावे आठवावे ते। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील ईश्वरनगर दिघा येथील मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी विद्यालय आणि MKT इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सुरुवात झाली। मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित कापरीकर तसेच कुमारी संजीवनी कापरीकर आणि मुख्याध्यापक यांच्याद्वारे पालखीचे पूजन करण्यात आले। त्यानंतर ईश्वरनगर परिसरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले। दिंडीमध्ये सहभागी झालेले छोटे विठ्ठल रुक्माई आणि वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी सोहळ्याला आगळी शोभा आणली। ही दिंडी गणपती मंदिर, बालीनगर, आनंदनगर, भोलानगर ते मुकुंद कंपनी पर्यंत नेऊन पुन्हा शाळा परिसरात नेण्यात आली। पालखी सोहळ्यातील लेझिम आणि लाठीकाठी कवायत प्रात्यक्षिक लक्षवेधी होते। विद्यार्थ्यांनी सादर केलेले भारूड, त्याचप्रमाणे साक्षरता आणि पाण्याचे महत्त्व सांगणारी नृत्यदिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले। या नृत्याद्वारे साक्षरतेचे आणि पाण्याचे महत्त्व दर्शवून एक प्रकारे समाज प्रबोधन कार्यही करण्यात आले। कार्यक्रमासाठी जोरदार पावसाने देखील हजेरी लावली, परंतु विद्यार्थ्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही। भर पावसात देखील विद्यार्थ्यांनी फुगड्या खेळून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला। या सोहळ्यामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। अशा प्रकारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सहभागाने अतिशय जोशपूर्ण वातावरणात पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाच्या रूपाने परंपरा आणि समाज प्रबोधनाची साक्षात पंढरी ईश्वरनगर परिसरात अवतरली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आषाढी एकादशीच्या दिंडी कार्यक्रमाला संजीवनी विद्यालय व MKT इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। सरते शेवटी ढोल ताशाच्या तालावर शिक्षकांनी फुगडी खेळून व सर्व विद्यार्थ्यांनी नाचून आनंद व्यक्त केला। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्र। नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून आली, कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली, कुठून शिकानी। जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल। वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा, वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा। जसे कटीवरी हात युगे 28 उभा, वृक्ष दिसला सामोरी काय सांगू। प्रमाणे नेहमीप्रमाणे याही वर्षी आमच्या संजीवनी विद्यालय MKT इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आमचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज पण आम्ही पंढरीची वारी, आषाढी एकादशी उद्या आहे, परंतु आजच आम्ही आमच्या शाळेमध्ये अतिशय उत्साहामध्ये पालखीचं आयोजन केलं होतं आणि त्या पालखीची पूजा शाळेमध्ये झाली। पूजा केल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची पूजा झाल्यानंतर आम्ही अगदी उत्साहामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये संपूर्ण आमचे विद्यार्थी, लहान शिशूपासून ते 10वीपर्यंत इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, मराठी माध्यमचे सर्व विद्यार्थी अगदी उत्साहामध्ये संपूर्ण परिसरातून आमच्या संजीवनी विद्यालयापासून ते
बालीनगर, ईश्वरनगर, सद्गुरुनगर अशी ती दिंडी खूप असं वाटलं की आम्ही पंढरपुरात आहोत की काय. आणि अशा आमचे विठ्ठल रुक्माई जर पाहिले तर खरोखर अतिशय सुंदर त्यांचा गेटअप होता आणि अतिशय छान पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला. आमच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी जे काही विठुरायाच्या नृत्य बसवले होते ते पण खूप छान संपन्न झाले. आणि नक्कीच आहे की हे सगळं आम्ही संस्थाचालक या नात्याने संस्थेच्या होणाऱ्या आमच्या सेक्रेटरी संजीवनी कापरीकर, त्याचप्रमाणे आमचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अगदी उत्साहामध्ये मला वाटतं जवळजवळ 5-6 दिवसापासून त्यांचा सराव या ठिकाणी सुरू आहे शाळेमध्ये. आणि खूप सुंदर मुलं, खूपच ॲक्टिव्ह, मुलांमध्ये अतिशय उत्साह होता आणि छानपैकी आनंद वाटला. वारी असं वाटलं की खरोखर आम्ही पंढरीला जाऊन आलो. थँक्यू. माझे नाव मनस्वी बाजीराव शिंदे. आज आमच्या शाळेत, आमच्या संजीवनी विद्यालय शाळेमध्ये आज साक्षरता आषाढीची एकादशी निमित्त आज आमचा शाळेत कार्यक्रम होता. माननीय श्री कापरीकर सर तसेच छोटी संजीवनी देखील कार्यक्रमात उपस्थित होते. मुख्याध्यापक व सगळ्या दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक व कर्मचारी सुद्धा यांचा समावेश होता. आमच्या दिंडीमध्ये साक्षरता दिनाबद्दल, पाण्याबद्दल किंवा झाडांबद्दल ही माहिती सांगितली. त्यातून आम्हाला सांगितली प्रात्यक्षिक, लेझिम, नृत्य, भारूड, वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा या कार्यक्रमाचा सुद्धा समावेश होता. माझे नाव गणेश अनिल मोडेवाले. मी इयत्ता 8वीत शिकत आहे. तर आज आमच्या संजीवनी विद्यालयामध्ये आम्ही आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली होती. या दिंडीत आमचा अनुभव खूप चांगला होता. यात आम्ही काही संदेश दिलेत. पाण्याबद्दल आम्ही काही संदेश दिले आहेत. तर यामध्ये तिन्ही विभागातील, तिन्ही माध्यमातील सर्व शिक्षकांचा व मुख्याध्यापक व उपमुख्याध्यापकांचाही खूप मोठा समावेश होता. तर यामध्ये माननीय श्री कापरीकर सर व छोटी संजीवनी यांचाही खूप मोठा सहभाग होता. यांच्यामुळे आम्ही हे पूर्ण करू शकलो व आमचा अनुभव खूप चांगला होता. आम्हाला असे वाटले की आम्ही पंढरपुरातच आलो आहोत. मातृशाळा शिक्षण प्रसारक मंडळ, संजीवनी विद्यालय व MKT इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या माध्यमातून आज ईश्वरनगर दिघा परिसरामध्ये वारकरी संप्रदायाच्या सर्वत्र साक्षरताचा प्रसार आणि पाणी वाचवा पाणी जिरवा या माध्यमातून आम्ही शाळेमध्ये आज साक्षरता दिंडी आणि वृक्षदिंडीचे आयोजन केले होते. त्यामध्ये आमच्या शाळेचे संस्थापक माननीय श्री कापरीकर सर, छोटी संजीवनी कापरीकर, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी व पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आणि त्यातून आम्ही जसं काही जणू आम्ही पंढरीच्या वारीलाच गेलो असं आम्हाला सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना भास होत होता. त्यातून आमच्या विद्यार्थ्यांनी 4-5 दिवस मेहनत घेऊन कार्यक्रम बसवलेले होते. डान्स होते, भारूड होतं, वृक्षदिंडी होती. त्यातून साक्षरतेविषयीचा संदेश, पाणी वाचवा पाणी जिरवा याविषयीचा संदेश आम्ही समाजाला दिला आमच्या दिंडीच्या माध्यमातून. आणि या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आम्हाला कापरीकर सर आणि सर्व तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी सर्वांनी सहकार्य केलं आणि त्याचबरोबर पालकांचे सहकार्य होते सर. त्यामुळे सर्वांचे मी या कार्यक्रमासाठी सर्वांचे हार्दिक आभार मानते आणि धन्यवाद देते. आमच्या मातृशाळा शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संजीवनी विद्यालय आणि MKT इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या विद्यमानानं सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष श्री कापरीकर सर, त्याचप्रमाणे छोटी संजीवनी उपस्थित होते. याचे नियोजन आम्ही 1 आठवड्यापासूनच अगोदर केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग चांगल्या प्रकारे झाला. आम्हाला असे वाटलं की जणू काय आपण वारीमध्येच आहोत असा आम्हाला या दिंडीतून अनुभव आलेला आहे. आणि आपल्या पुढील विद्यार्थ्यांना, पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती काय आहे याची जाण व्हावी हा एक मोठा उद्देश होता. आणि म्हणून हा कार्यक्रम आमचा आज खूप मोठ्या चांगल्या प्रकारे आम्ही सादर केलेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, सर्व शिक्षकांचे आणि आपल्या संस्थेचे मी आभार मानतो. धन्यवाद. मातृछाया शिक्षण प्रसारक मंडळ, संजीवनी विद्यालय आणि MKT इंग्लिश मीडियमच्या सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून आज आषाढी एकादशीची वारी ईश्वरनगर परिसरात एकदम जोशपूर्ण वातावरणात आणि उत्साहात साजरी केली. या वारीमध्ये विभागातील सर्व नागरिक यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी आणि त्याचप्रमाणे दिंडीमध्ये पंढरपूरचं प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलं। त्याचप्रमाणे लेझिम आणि टाळवृद्धांच्या गजरात ही आषाढी एकादशीची वारी जोशपूर्ण आणि उत्साहात साजरी झाली। धन्यवाद।